सर्व मिळून तिजोरीची ओपन लूट करतायत। अनेक प्रकरण आहेत, भ्रष्टाचाराने कळस घातलेला आहे। कुठलंही काम पैशाशिवाय होत नाही आणि मंत्री पैशाशिवाय काम करत नाहीत। हे सगळं उघड आहे, हे कुठेच लपून राहिलं नाही। बरं, टक्केवारी इतकी मोठी वाढवून टाकली की आता ही टक्केवारी 20% वर गेली। म्हणजे 20 टक्केवारी घेणारा महाराष्ट्र हा आता देशातील अनेक राज्यामधला एक राज्य झालेला आहे आणि अनेक ठिकाणी तर काम न करता बिलं काढून खाल्लेली आहेत। एक टेंडरची कास्ट जर 100 असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला धरून त्याची कास्ट 300 कोटी रुपयांपर्यंत नेऊन वरचे वर 200 कोटी रुपये गहाळ करण्याचं काम अनेक ठिकाणी झालेलं आहे। त्याचे पुरावे आहेत, ते सभागृहामध्ये मांडू। भ्रष्टाचारी आहे, एका मंत्र्यावर आरोप चालणार नाही। हे संपूर्ण सरकारच भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे। निर्मल भवनातून ज्या पद्धतीनं राज्याच्या तिजोरीला लुटण्याचं काम चाललेलं आहे त्याच्यात सरकारच आहे। त्याच्यामुळे एक मंत्री नाही, हे सरकारच भ्रष्टाचारी आहे आणि भ्रष्टाचारामध्ये लिप्त असून राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट करते आहे। त्यामुळे एक मंत्री नाही, सगळेच मंत्रिमंडळच त्याला हे भ्रष्टाचारी मंत्रिमंडळ आहे हे आपल्याला म्हणता येईल। सरकार ज्या पद्धतीनं नुसतं दिखावा सगळ्या ठिकाणी करतंय, सगळ्या शासकीय कार्यक्रमाचं राजकीय कार्यक्रमात रूपांतर इव्हेंट करतायत, जनतेच्या पैशाची लयलूट केली जाते, टक्केवारीनं हैदोस माजवलेला आहे। बदल्यामध्ये प्रचंड महसूल खातं असेल, आरोग्य खातं असेल, सगळ्या खात्यात भ्रष्टाचार माजलेला आहे। चांगल्या अधिकाऱ्यांना सापत्नीतीची वागणूक दिली जाते, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना चांगल्या जागेवर नेमलं जातं। याला मला असं वाटतं या सगळ्या स्थितीला महाराष्ट्राचं सरकार